हॅलो गाईज, तर नंदिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण करणार आहे शेवग्याची झणझणीत अशी रस्सा भाजी. तर आपण सर्वप्रथम शेवगा घेतलेला आहे. तर शेवगा हा ताजा आणि टवटवीत असला पाहिजे, जेणेकरून भाजीला चवही चांगली येईल आणि आपल्याला खाण्यासही चांगलं लागेल. तर चला आता आपण तयारीला लागूया. सर्वप्रथम आपण गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप टाकलेले आहे. खोबऱ्याचे काप हे लाल होईपर्यंत परतवून घ्या. तर खोबरा आता लाल असा भाजलेला आहे. आपण यामध्ये काहीशा लसणाच्या पाकळ्या ॲड करून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्याही परतून घेऊया. त्यानंतर एक टोमॅटो उभा असा कट करून यामध्ये भाजून घेऊया आणि नंतर एकत्र वाटून घेऊया. तर आता खोबरं, टोमॅटो आणि लसूण याची प्युरी बनवून तयार झालेली आहे. तर आपण आता पुढील सुरुवात करूया. हे बघा, शेवग्याची शेंगी अशा पद्धतीने व्यवस्थित सोलून घेतली पाहिजे. तर शेवग्याचे शेंगा हे साफ करून झालेले आहेत. तर चला आता आपण भाजीच्या तयारीला लागूया. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचा तेल टाकून घेऊया. गरम होत आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये 1 चमचा काळं तिखट, चिमूटभर हळद आणि 1 चमचा बेसन पीठ किंवा डाळीचं पीठही म्हणू शकता, हे घेऊया. त्यामध्ये आपण घरकुल मसाला पुडी आणि मटण मसाला ॲड करून घेऊया, जेणेकरून आपली परेशानी होणार नाही. तेल हे बघा चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण टोमॅटोची वगैरे प्युरी ॲड करून घेतलेली आहे. 1-2 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये मीठ टाकूया. नंतर हिरवीगार अशी कोथिंबीर ॲड करून आणखीन थोडा वेळ परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण वाटीमध्ये घेतलेला मसाला मिक्स करून एकत्र भाजून घेऊया. 1 ते 2 मिनिट मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. ह्या कुटालाही आपण मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा ॲड करूया. शेवग्याच्या शेंगा ही चांगल्या पद्धतीने परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घेऊया. तर आता शेंगा हे मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेल्या आहेत. तर आता आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे.